नमस्कार। हा एक कांदा भाजून घेतला आहे आणि अर्धी शिमला मिरची भाजून घेतली आणि अर्धी वाटी ओलं खोबरं आहे। हे बघा, हे आता चांगलं आपण बारीक कापून घेऊया। चांगलं भाजून खरपूस भाजून घ्यायचं आहे, एकदम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। आता हे शिमला मिरचीचं हे काळा झालेला भाग आपण कापून घ्यायचा आहे, असं सोलून घ्यायचं आहे, नाहीतर ते कडू लागणार। आता हे असं सोलून आपण मिक्सरला मी 1 गड्डा लसूण घेतला आहे आणि 1 इंच आलं घेतलं आहे। आता हे आपण 5 वस्तू टाकून ह्याच्यामध्ये आता जिरे टाकूया थोडेसे आणि थोडेसे धने, बस। ह्याच्या व्यतिरिक्त कुठला मसाला टाकायचा नाही आहे की काही नाही आहे। कांदा, शिमला मिरची, खोबरं, लसूण, अद्रक, धने आणि जिरे। आता ही अंडी शिजवून घेतलेली आहेत, ह्याला असे आपण कट करून घ्यायचे आहे। असे कट करून झाले की नंतर त्याच कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही अंडी आपण भाजून घेणार आहोत। चांगली अंडी मस्त भाजून घ्यायची आहे। थोडंसं हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी मिरची पावडर, म्हणजे तो मसाला अंड्यांच्या आतमध्ये जाईल। आता हे असं भाजून बघा, पूर्ण असं भाजायचं आहे। आता ते अंडी काढून मी त्याच तेलामध्ये हा वाटून घेतलेला मसाला टाकला आहे। आता हा मसाला पण चांगला तेल सुटूपर्यंत आपण परतून घेणार आहोत। चांगला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला। आणि आता चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून थोडंसं टाकलं आहे पाणी ह्याच्यात मसाल्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि मिरची पावडर 1 चमचा, पाव चमचा छोटा हळद टाकली आहे। आता मिरची पावडर टाकली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून थोडंसं आपण पाणी टाकून घेतलं आहे। आता ही आपण भाजून घेतलेली अंडी ह्याच्यात टाकून घ्यायची आहेत आणि आता झाकण ठेवून आता वरती चवीनुसार मीठ टाकले आणि कोथिंबीर। आता हे चांगलं शिजवून द्यायचं आहे। चांगलं 10 मिनिटं सगळा मसाला शिजला पाहिजे। हे बघा किती छान झालं आहे, मस्त भाजून घेतलेलं, एकदम स्मोकी फ्लेवर आलाय। अंडी पण मस्त आपण भाजून घेतली आहेत चांगली। हे तुम्ही एकदा करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। मस्त एकदम गावरान अंडा मसाला तयार आहे। धन्यवाद।